तू यांच्याशी बोलतीस? नाही. आणि तू मंजिरी बद्दल काय बोलत होतीस? ते घाबरवणं वाटलं नाही, ती खरंच ते काय करणार आहे ती खरंच? मी विचार करत होते. एका ठिकाणी शांत बसून ना मला विचारच करता येत नाहीये. कसला विचार? मंजिरीने पुन्हा आठवण करून दिली. ती म्हणते की जर अट मान्य केली नाही तर ती वेदाला सोडणार नाही. मीरा, तिच्या तोंडून काही बाहेर पडलं म्हणून ते खरं होत नाही. ती घाबरलेली आहे सध्या आणि तुला तिच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. ऐक माझं, ऐक. तिची ही विकृत अट मान्य करण्याचा तू विचार सुद्धा करायचा नाहीस. हो बोल. हो. ऐक माझं, एक आई होऊन तू स्वतःच्या बाळाचा बळी देण्याचा आणि मग स्वतःचा जीव घेण्याचा हा विचार सुद्धा कसा करू शकतेस? हा, ऐक, हा ऑप्शन कधीच नव्हता आणि यापुढेही नसेल. अगदी बरोबर बोलतायत अथर्व. मीरा, आपण इथपर्यंत आलोय ते हार मांडण्यासाठी नाही. मंजिरीचा शेवट दूर नाही. त्यात तुझे बाबा आपल्या सोबत आहे. रात्री रुद्रकेतू जिवंत होणार आहे. सगळं ठीक चालू आहे. आणि अशा वेळेस जर तू खचून गेलीस तर आपण लढणार कसं? फोकस कर. हा, सध्या आपल्याला यांना घेऊन जायचंय. बाकीचं तुझे बाबा सांभाळते. हो मीरा, तू आता फक्त इकडे लक्ष केंद्रित कर. या सगळ्यात ती मंजिरी काहीतरी करायचा प्रयत्न करेलच, पण तू तिचा विचार करू नकोस. तिचं काय करायचं ते मी बघते. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः. अनन्या, अनन्या उठ उठ उठ. काय झालं? अनन्या, तू तुझ्या खोलीत जाऊन झोप ना. का? मला वेदा सोबत थोडा वेळ घालवायचा आहे. मला तिच्यासोबत झोपायचं आहे. जा ना. आई, मला तुझे इमोशन्स कळतायत, पण मी दादाला प्रॉमिस केलंय की मी वेदाला एकटीला सोडून कुठेच जाणार नाही. नाही, तुला कळत नाही का मी काय सांगते ते? ऐक ना माझं जरा. जा ना प्लीज. इतके दिवस माझं ऐकत होती, आज ह्या कार्टीला काय झालं? शिवनाथने काहीतरी करायला सुरुवात केली आहे. अनर्थ होईल. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः. आई, तुला नक्की काय हवंय मला नाही कळत आहे. तू ओके आहेस ना? हो, मी ठीक आहे अनन्या. ते दिवसभर मला वेदासोबत वेळ मिळत नाही.
सकाळची माझी कामं असतात आणि मीरा आणि अथर्व त्यांच्यामुळे मला तिच्या जवळही जाता येत नाही. म्हणून रात्रीचाच थोडा वेळ असतो, म्हणून मी म्हटलं की मला आज तिच्यासोबत झोपू दे प्लीज. ओके. जा. आई आई मी आहे, जा तू. हं? मी आहे ना. जा जा. ठीक आहे. आई बाबा तुम्ही दोघी कुठे आहात? मला तुमच्याकडे यायचंय. वेदा इकडे इकडे. तुझ्या बाबांनी मारलंय मला, आणि तेही त्या मीरासाठी. वेदा 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 मंजिरी, मला ही दुष्ट शंका आलीच होती, पण ती खरी ठरू नये म्हणून प्रार्थना करत होतो मी. आता माझ्या वेदाला मी कसं वाचवू, कसं वाचवू माझ्या वेदाला. वेदा वेदा ताईला कोणीच वाचू शकणार नाही, आणि तो शिवनाथ तर नाहीच नाही. आणि शिवनाथ, तुझी देवी आई जरी आली ना इकडे, तरी ती वेदाला माझ्या तावडीतून सोडवू शकणार नाही.